नमस्कार मित्रांनो, मी विशाल सोनवणे. तर आज आपण केशरी आणि पिवळ्या रेशन कार्ड धारकांसाठी ज्या सरकारने नवीन 7 योजना काढलेल्या आहेत त्या अगदी सविस्तर बघणार आहोत. आता ज्यांच्याकडे केशरी रेशन कार्ड आहे आणि ज्यांच्याकडे पिवळे रेशन कार्ड आहे त्यांनी तर हा खास व्हिडिओ बघितलाच पाहिजे. त्याच्यामुळे ज्यांच्याकडे पिवळे केशरी रेशन कार्ड आहे त्यांच्यापर्यंत तुम्ही हा व्हिडिओ शेअर नक्कीच करा. तर एक एक करत कोणकोणत्या योजना आहेत ते बघून घेऊयात. तर पहिली योजना आहे प्रधानमंत्री आवास योजना. आता तर सगळ्यांना ही योजना माहितीच असेल, तर बघू शकता याच्यामध्ये काय नवीन बदल केलेले आहेत. तर प्रधानमंत्री आवास योजना ही फक्त पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठीच आहे, म्हणजे ज्यांचे उत्पन्न 2,50,000पेक्षा कमी आहे अशाच कुटुंबांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ दिला जातो. म्हणजे सरासरी ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असते त्याच कुटुंबांना प्रधानमंत्री आवास योजना दिली जाते. कारण 2.5 लाखांपेक्षा उत्पन्न कमी आहे म्हणजेच ते आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीत. त्याच्यामुळे प्रधानमंत्री आवास योजना फक्त 2.5 लाखांपेक्षा कमी असलेल्या लोकांना दिले जाते. आता प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये टोटल मिळून किती पैसे भेटतात? तर गावाकडील भागांमध्ये घर बांधण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना एकूण रक्कम 1,20,000 रुपये देते. म्हणजेच गावाकडील भाग असेल म्हणजेच ग्रामीण भाग, तिकडे घर बांधण्यासाठी आपल्याला 1,20,000 रुपये देते. जर तुम्ही शहरा भागांमध्ये राहत असाल जसं पुणे सिटी, नागपूर सिटी, करमाळा, सोलापूर अशा पद्धतीने तुम्ही जर सिटींमध्ये राहत असाल, शहरांमध्ये राहत असाल तर तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शहरी भागात राहण्यासाठी 1,30,000 रुपये रक्कम देते. त्याच्यामध्ये तुम्ही पूर्णपणे घर बांधायचं असतं. म्हणजे एक बाजू समजलीच, गावाकडे राहत असाल तर 1,20,000 आणि शहरी भागात राहत असाल तर 10,000 रुपये वाढवून दिले जातात. म्हणजेच एकूण रक्कम 1,30,000 रुपये होते. आता आपण दुसरी योजना बघून घेऊयात. तर दुसरी योजना आहे नमो शेतकरी योजना. ही खास शेतकऱ्यांसाठी योजना आहे ज्यांच्याकडे 7 बारे आहेत तर त्यांच्यासाठी आहे. त्याच्यामध्ये काही नवीन अपडेट झालेले आहेत. तर नमो शेतकरी योजनेमध्ये एकूण 6,000 रुपये दिले जातील. आता सगळ्यांना तर माहितीच आहे 6,000 रुपये कसे दिले जातात. तर प्रत्येक वर्षाला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 6,000 रुपये जमा केले जातात नमो शेतकरी योजनेचे. अगदी त्याच पद्धतीने प्रधानमंत्री किसान योजनेचे सुद्धा 6,000 रुपये वर्षाकाठी दिले जातात. म्हणजेच हे पूर्णपणे 6,000 रुपये आणि हे 6,000 रुपये असे मिळून 12,000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये प्रत्येक वर्षाला जमा केले जातात. आता हे पैसे कसे भेटले जातात? तर नमो शेतकरी योजनेचे प्रत्येकी 4 महिन्याला 2,000 रुपये प्रमाणे 3 टप्प्यामध्ये 6,000 रुपये दिले जातात. अगदी सेम टू सेम त्याच पद्धतीने PM किसान म्हणजेच प्रधानमंत्री शेतकरी योजना या योजनेचे सुद्धा 6,000 रुपये प्रत्येक 4 महिन्यानंतर 2,000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये दिले जातात. म्हणजेच एकूण टोटल नमो शेतकरी योजनेचे 6,000 रुपये आणि PM किसान म्हणजेच प्रधानमंत्री शेतकरी योजनेचे सुद्धा 6,000 रुपये असे दोन्ही मिळून एकूण 12,000 रुपये शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये वर्षाकाठी टाकले जातात. ही झाली आपली दुसरी योजना. आता वळूयात तिसऱ्या योजनेकडे. तर तिसरी योजना नवीन अस्तित्वात आलेली आहे. तर अन्नपूर्णा योजना तिसऱ्या योजनेचं नाव आहे. तर अन्नपूर्णा योजनेमध्ये काय काय लाभ भेटतो, उत्पन्नाची मर्यादा काय आहे आणि खास करून कोणाला भेटते हे सुद्धा बघून घेऊयात. तर ज्या कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे, म्हणजे सरासरी एका कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे, तर अशाच कुटुंबांना अन्नपूर्णा या योजनेचा लाभ दिला जातो. सोबतच ज्यांची रेशन कार्ड पिवळे किंवा केशरी आहे अशांना सुद्धा याचा लाभ भेटतो. एक गोष्ट तुम्ही समजून घ्या, जर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल आणि तुम्हाला जर रेशन दुकानांमधून धान्य भेटत असेल तर तुम्ही या योजनेसाठी पूर्णपणे 100% लाभार्थी आहात. सोबतच अन्नपूर्णा योजनेमध्ये काय दिले जाणार आहेत? तर मोफत गॅस दिले जाणार आहेत. तर अन्नपूर्णा योजना सुरू करण्याचं एकच कारण आहे की गावाकडील महिलांना धुरामुळे होणारा त्रास, डोळ्यांची कमी म्हणजे डोळ्यांना थोडंफार दिसणं कमी येतं आणि पर्यावरणाचा सुद्धा ऱ्हास थांबवण्यासाठी अन्नपूर्णा योजना सुरू केलेली आहे. गावाकडील भागांमध्ये काय होतं, पूर्णपणे लाकूड तोडणे, त्याच्यानंतर पूर्णपणे त्या जाळावरती स्वयंपाक बनवणे. आता त्याच्याऐवजी पर्यावरणाचा ऱ्हास थांबला पाहिजे, सोबतच डोळ्यांमध्ये धूर जातो, त्याच्यामुळे दिसायला सुद्धा कमी येतं. त्याच्यामुळे सरकारने हे लक्षात घेऊन अन्नपूर्णा योजना सुरू केलेली आहे. आता आपण चौथी योजना बघून घेऊयात.
तर संजय गांधी निराधार योजना ही आपली 4थी योजना आहे. तर या योजनेमध्ये 65 वर्षाखालील निराधार, अपंगत्व, विधवा, घटस्फोटित जर कोणती जरी व्यक्ती असेल तर तिला 600 रुपये प्रति महिना दिला जातो. जर कुटुंबांमध्ये अशा 2 व्यक्ती असतील तर प्रत्येक महिन्याला 900 रुपये दिले जातात. म्हणजे संजय गांधी निराधार योजनेसाठी उत्पन्नाची मर्यादा 21,000पेक्षा कमी आहे. जशा पद्धतीने मागच्या योजनांसाठी 2.5 लाखाची होती, तर संजय गांधी निराधार योजनेची जी उत्पन्नाची मर्यादा आहे ती 21,000पेक्षा कमी असणे बंधनकारक आहे. जर ही नसेल तर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे आणि तुम्हाला त्याच्यावरती धान्य भेटतं, तर अशा कुटुंबातील व्यक्तींना सुद्धा संजय गांधी निराधार योजनेचा लाभ भेटणार आहे. त्याच्यामुळे ह्या ज्या नवीन अपडेट आहेत त्या लक्षात घ्या आणि त्याच्यानंतरच फॉर्म भरा. तर संजय गांधी निराधार योजनेमध्ये टोटल मिळून 600 रुपये प्रत्येक महिन्याला दिले जातात. सोबतच आपण 5वी योजना सुद्धा समजून घेणार आहोत. तर 5वी योजना आहे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना. तर विश्वकर्मा योजना काय आहे, याच्यामध्ये लाभ काय भेटतो आणि कोणते व्यक्ती याच्यामध्ये पात्र होणार आहेत. तर गरीब कुटुंबातील लाभ घेणाऱ्या व्यक्तींना त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी म्हणून प्रधानमंत्री विश्वकर्मा ही योजना सुरू केलेली आहे. म्हणजेच आपली जी आर्थिक स्थिती आहे ती आता बिकट आहे, तर तिच्यामध्ये काहीतरी सुधारणा झाली पाहिजे हा दृष्टिकोन ठेवून प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना सुरू केलेली आहे. तर या योजनेमध्ये 1 लाख ते 3 लाख पर्यंत कमी व्याजदराने कर्जसुद्धा भेटले जाते. आता हे कर्ज का दिले जाते, तर प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेमध्ये 7 दिवसाचे प्रशिक्षण दिले जाते. म्हणजेच विश्वकर्मा योजनेमध्ये तुम्हाला जर कारागीरपणा, मिस्त्री असे वेगवेगळे धंदे आहेत ते जर करायचे असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला 7 दिवसाचे ट्रेनिंग दिले जाते. त्याच्यानंतर तुम्हाला बाय चान्स शिकून तुम्ही ते पूर्ण शिकलात, त्याच्यानंतर तुम्हाला स्वतःचं दुकान टाकायचं आहे, तर त्याच्यासाठी 20,000 रुपये तुम्हाला व्यवसाय करण्यासाठी दिले जातात. म्हणजे जी विश्वकर्मा योजना आहे त्याच्यामध्ये आधी प्रशिक्षण देणार, त्याच्यानंतर तुम्ही परफेक्ट झाल्यानंतर तुम्हाला जर तुमचं मोठं दुकान टाकायचं असेल, त्याच्यामध्ये काही सामान खरेदी करायचं असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला सामान खरेदीसाठी 20,000 रुपये दिले जातात आणि दुकान टाकण्यासाठी 2 ते 3 लाखाच्या दरम्यान तुम्ही कितीही कर्ज घेऊ शकता अगदी कमी व्याजदराने. आता वळूयात आपल्या 6व्या योजनेकडे. तर 6वी योजना आहे शिलाई मशीन योजना. तर शिलाई मशीन योजनेमध्ये कोण व्यक्ती पात्र होणार आहेत आणि कोण व्यक्ती अपात्र होणार आहेत ते सुद्धा बघून घेऊया. तर ज्या कुटुंबांकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे अशा कुटुंबांना शिलाई मशीन योजनांमध्ये लाभ दिला जातो. सोबतच आर्थिकदृष्ट्या गरीब आहेत, निराधार आहेत, अपंगत्व आहेत अशा व्यक्तींना सुद्धा शिलाई मशीन योजनेचा लाभ दिला जातो. तर हा लाभ का दिला जातो, तर त्यांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम झालं पाहिजे. आता शिलाई मशीन योजनेसाठी काय काय पात्रता आहे ते सुद्धा बघून घेऊयात. तर शिलाई मशीन योजनेचा लाभ घेण्यासाठी व्यक्ती ही महाराष्ट्राची रहिवासी असली पाहिजे. म्हणजे ज्या व्यक्तीला याचा लाभ घ्यायचा आहे शिलाई मशीन योजनेचा, तर ती व्यक्ती महाराष्ट्र राज्याची रहिवासी असली पाहिजे. सोबतच उत्पन्नाची मर्यादा सुद्धा 2.5 लाखांपेक्षा कमी असली पाहिजे. जर याच्याऐवजी तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल आणि तुम्ही आर्थिकदृष्ट्या जर सक्षम नसाल तर तुम्हाला शिलाई मशीन योजनेचा लाभ हा 100% म्हणजे 100% दिला जातो. सोबतच आपण एकदम लास्टची आणि सर्वांनी बघितली पाहिजे, भरपूर लोकांना श्रावणबाळ योजना माहीत नाही, तर आपली 7वी योजना जी निवडलेली आहे त्याच्यामध्ये श्रावणबाळ योजना आहे. तर श्रावणबाळ योजनेमध्ये 400 रुपये निवृत्ती वेतन देण्यात येते. सोबतच लाभार्थी व्यक्तीला म्हणजे ज्या व्यक्तीला 400 रुपये भेटतात त्याच व्यक्तीला केंद्र सरकार सुद्धा इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धकाळ निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत 200 रुपये दर महिन्याला देते. म्हणजेच एकूण टोटल 400 रुपये निवृत्ती वेतन देण्यात येते आणि केंद्र सरकार सुद्धा 200 रुपये देते. असे टोटल मिळून 600 रुपये श्रावणबाळ योजनेमध्ये दिले जातात. म्हणजेच आता भरपूर योजना आलेल्या आहेत, त्याच्यातील शेवटची श्रावणबाळ योजना आहे. तर याच्यामध्ये श्रावणबाळ योजनेचा मुख्य उद्देश ज्येष्ठ नागरिकांना प्रोत्साहन देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे. तर श्रावणबाळ योजनेचं एकच उद्दिष्ट आहे, जे नागरिक आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीत तर त्यांना थोडंसं प्रोत्साहन श्रावणबाळ योजनेअंतर्गत देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे. सोबतच श्रावणबाळ योजनेमध्ये 65 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तीलाच या योजनेचा लाभ दिला जातो. म्हणजे तुम्हाला श्रावणबाळ योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमचे वय 65 वर्ष